हाय, चला बघा सकाळी गेलेलो आत्ताशी आले. का एवढा बाजार आणला, हात अवघड गेलाय. मामा तर कंटाळून तिथं बसलं झाडाखाली. मी म्हणलं चला आपण जावं हळूहळू. पोरं पण लवकर आले आज. काहीतरी 26 जानेवारीची प्रॅक्टिस ही चालू असेल म्हणून सोडलं असेल पोरांना शाळेत नाही लवकर. काय करावं, हात पण लय अवघडतंय. लवकर गाड्याच भेटत नाही तू आमच्या इथं. दम पण लय भरलाय, आता काय करायचं. हो का, ही मका आमची नाही दाखवली म्हणून आमची नाही, लोकांची आहे. शेजारी पाजारी असतात ना त्यांची. आणखी एवढं लांब जायचंय बघा मला. दिसतात का उंच झाड, ती उंच झाड, तिथं जायचंय आता मला. आणखी लय लांब आहे चालायचं. हाताला ओझं पण व्हायला लागलंय, लाल झालाय हात, लय ओझं व्हायला लागलंय. काय करायचं. सकाळी गेलेलो आम्ही 12 वाजता, महागारी यायला 5 वाजल्या. गाड्या भेटत नाहीत, काय नाही. म्हणजे बाजाराला थोडाच वेळ लागला, तास दीड तास. पण ती रिक्षाची आणि एसटीची वाट बघत 2-3 तास तर सहज जात्यात. 2 तर जात्यातच. बघा कसलं छान दिसतंय हे वातावरण, आहे का नाही. वाटतंय का नाही लावल्यावर पण असं येत नाही बघा. आणि न लावता असं छान दिसतंय कसलं. आता वाटतंय तर काय घरी घेऊन जाऊ काही वातावरण. काय सगळं गार्डन. गावाकडं कुणाचं असं होतंय नुकसान, कुणाचं चांगलं येतंय. पावसाने पेरल्या पाऊस पडला मग असं बिया हे होत्यात, दबत्यात म्हणतात. काय माहिती नाही आपल्याला, पण म्हणतात बाई माणसं, मोठी माणसं इकडची म्हणतात म्हणून मी पण म्हणते. आता लेकरं लय वाट बघत बसतात. 2दा-3दा फोन आलता लेकरांचा, मम्मी कुठं आली म्हणून. मामा तर दिसबी नाही झालं, तितक्या लांब बसल्या. माझ्याकडे आहेत 2 पिशव्या. मामांचा हात चांगला असता म्हणजे मामांनी नसती मला घेऊन दिली पिशवी. पण हे असला आहे. साडी तर लवकर आवरतच नाही. वातावरण झालंय सर्दी डोकं. तरी कालचा व्हिडिओ कसा तरी काढला का नाही माझ्या लक्षात पण नाही. टाकाच राहायला चला म्हणून म्हटलं आज जरा काढावंच. सकाळी जाताना एक काढावं म्हणलं, आता एक काढावं. तर लयच ना म्हणतात की आम्ही काम सोडतो हातातलं, पण तुझा व्हिडिओ बघत असता. ताई तुझा व्हिडिओ मस्त असतात. ताईने तुझी दुसरी ID दिली तर मग त्याच्यावर पण टाकायचा. त्याच्यावर पण टाकते मी व्हिडिओ, बघत जावा. सगळ्यांनी सपोर्ट करा म्हणजे लवकर मोनिटाईज होईल. आणि लवकर मग मला पण थोडीफार मदत होईल. सबस्क्रायबर काय तेवढंच राहिलेत, काय वाढना काय नाही. आता ह्या झाडाच्या सावलीला तर कसं बसावं. बसते आता थोडं इथंच. एकदम भरून घ्या. 500 रुपयातनं फक्त 20 रुपये आलेत बघा महागारी. आणि बाजार तर केवढंच नाही, बारकीच पिशवी आहे बघा, एवढंच नाही बारकीच नाही पिशवी आहे. तरी पण आणखी किराणा ही नाही आणला. आणते कुणी पण येता जाता. तर मला माहित आहे माझ्या व्हिडिओमध्ये असं बघण्यासारखं काही नसतंय, म्हणजे काय घेण्यासारखं पण नसतंय. तरी पण तुम्ही बघता, त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे बरं का मी. म्हणजे काही जरी टाकलं तरी बघता. माझ्या मुलांची सगळ्यांना आवड पण झाली. माझ्या मुलं आवडतात पण सगळ्यांना. आणि मला पण म्हणतात सुनीताई तू म्हणजे तुझे व्हिडिओ पण चांगले असतात. तर मला जरा बरं वाटतं बरं का. पण मला असं पण सांगावंसं वाटतं की आपण पण असं काहीतरी करावं. आता समोरच्यानी काय केलेलं असतंय, काहीतरी आपल्याविषयी बोललेले असतात पण ते खोटं असतंय. मग मला पण वाटतं अशा विषयावर व्हिडिओ टाकावं की असं नाही बाबा त्यांचं चुकतंय, मी अशी नाही. पण कसं असतं माहीत का,
माणसाला आपल्या माणसाचा कधीच विश्वास नसतो, दुसऱ्या माणसांवर लय विश्वास असतो. इतका विश्वास असतो दुसऱ्या माणसांवर की ते आपल्या माणसांचं कुठं पण अपमान करू शकतात, पण दुसऱ्या माणसाचं नाही. कारण माणसाला काय वाटतं, आपल्याला ती सांगते म्हणजे आपल्यावर जास्त विश्वास आहे, आपल्याला सांगते म्हणजे. पण असं काय नसतं. कारण कुणाला आवडत असेल, आम्ही दोघी बहिणी एकत्र राहिल्यामुळं कुणाला आवडत नसेल, म्हणून कुणीतरी काहीतरी सांगितलं असेल, त्याच्यामुळं राग डोक्यात असेल. ताईचं माझं आणखी किती आता 15-20 दिवस झालं बोलणं नाही, कॉन्टॅक्ट नाही, काहीच नाही. मी करते पण माझा पण तिने ब्लॅकलिस्टला नंबर टाकल्यामुळं मग मला पण आता काहीच करणार मी तरी. सगळे म्हणतात तिने तुला सहारा दिलाय, तिने तुला सांभाळलंय, तुझ्या लेकरांची माया केली, तिला विसरू नको, तिने नाही तुला फोन केला तर तू करत जा. मी तर करतेच, पण तिने नाही उचललं मी तर काय करणार आहे. मग कधी कधी एवढं वाईट वाटतं ना, की असं वाटतं ना तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यावं. तिने व्हिडिओ टाकलाय म्हणल्यावर मी पण टाकावं, सांगावं. कारण पब्लिकला काय वाटतंय की मी खोटं बोलते आणि ताईने जे सगळं सांगितलं ती खरं आहे, पण असं काहीच नाही बरं का. पण आपण म्हणतो जाऊ द्या मरू द्या, तिचे उपकार आहेत थोडेफार आपल्यावर, की बाबा मी आजारी होते तेव्हा तिने दवाखान्यात नेलं, आपल्याला मदत केली, आपल्या मुलांना पण बघत होती. पण मी जर सांगायला चालू केलं ना तर सगळ्यांना माझं तर खरं वाटन का खोटं वाटन हे मला माहित नाही. पण सगळ्यांना वाटेल की आता राधाताईचा पहिल्यापासून व्हिडिओ बघतोय मग राधाताई योग्यच आहे, राधाताईने सुनीला सांभाळलं इतक्या दिवस, तरी पण ती बोलत नव्हती, ताईला पलटली. हां, पण पलटण्यासारखं काय, थोडी ना ती दुश्मन होती माझी, का पलटू मी? आता ती जर माझ्या लेकराला मी कामावर गेल्यावर बघत असन, शाळेत सोडवत असन, आणत असन, मग पलटण्यासारखं ह्यात काहीच नाही. मी पलटलं कधी म्हणतात की बाबा तिने आपल्याला सांभाळलं असेल, की आपण म्हणलो की हा तिने काय मला सांभाळलं म्हणून, किंवा तुझं काहीच खरं नाही. पलटलं म्हणजे काय मला असं माहितीच नाही. पलटलं म्हणजे काय, मला पलटायचं पण माहिती नाही कसं पलटते तर काय. त्याच्यामुळं मला काय असल्या गोष्टींवर विश्वास पण नाही. कधी कधी वाटतं असला विषय सोडूनच द्यावं, कधीच कोणाला काही सांगावं नाही. आणि कधी ताईचा व्हिडिओ बघितलं आणि कमेंट्स बघतच माणूस पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर, म्हणजे आता ताईने असं सांगितलं म्हणजे कमेंट्स काय आल्या असतील, तर कोणावर विश्वास असतो कोणावर विश्वास नसतो ही का आपण सांगू शकत नाही. कारण कसं असतं माहीत का, कुणाचे विचार कसे असतात, कुणाच्या मनात काय चाललं आपण सांगतो का? नाही सांगत. आपल्याला मस्त वाटतं समोरचा चांगला आहे, पण त्याच्या मनात सध्याच काय चाललंय माहिती आहे का. माणसांचं कसं असतं माहीत का, आपल्याला आत्ता म्हणायचं चांगलं आहे, तू चांगली आहे, तू अमका आहे, तू तमका आहे. आपण थोडं मोहरं जाऊ द्या की लगेच म्हणणार ती लय तशी आहे बाई, ही लय अशी आहे बाई, असं असतं. म्हणून आपण काय करायचं, दोनच शब्द बोलायचं, पण गोड बोलायचं. कुणाला कधी कोणाविषयी वाईट बोलायचं नाही. का, काय गॅरंटी असते त्या माणसाचं जर आपल्यासमोर माणूस सांगत असेल की बाई तिले आगाव आहे, तिले अशी आहे, तर ते आपलं पण कुणापाशी तरी सांगू शकत असते आणि सांगतच असते 100%. कारण तसल्यांना सवच असते अशी आहे तशी आहे म्हणा. कोणी कुणाला नवजलेलं कधी बघितलंय का? कोण पुढं चाललंय ना आपण त्याला नव जायचं कधीच नसते. म्हणून कसं असतं, कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर नाही हे आपल्यावर असते अवलंबून. आणि नाही मी काही व्हिडिओच्या मार्फतच ते प्रश्नाचं उत्तर पण देणार, कारण माणसं मला चुकीचं ठरवायला लागल्यात. माझी काही चुकी नसताना पण मी कधीच कोणाविषयी वाईट विचार केला नाही, पण माणसं का माझ्या विषयी वाईट विचार करतात हीच मला कळत नाही. पोरांनी पण मला लय काय सांगितलं, मम्मी असं मम्मी तसं, पण मी कधीच लक्ष दिलं नाही. पण माझ्या मनात पण विचार, तरी पण मी प्रश्नाचं कधी कधी उत्तर देणार बरं का.
प्रत्येक व्हिडिओत एका प्रश्नाचं उत्तर देणार आणि खरं काय आणि खोटं काय ते सांगणार. तर कंटिन्यू बघत जावा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. सबस्क्राईब करत जावा. तुमचं एक लाईक सुद्धा म्हणजे तुमचं जेवढं लाईक असेल ना तेवढं मला जरा बरं वाटतं की चला बाबा आपला व्हिडिओ कुणाला तरी आवडला असेल म्हणून. आवडतोय मग व्हिडिओ काढायला इंटरेस्ट येते ना जरा तुम्ही बघितल्यावर पण. त्याच्यामुळं बघत जावा, पूर्ण बघत जावा. अर्ध बघितलं तर काही समजत नसतं म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जावा. तर आणखी एकदा सगळ्यांना धन्यवाद बरं का. कारण माझ्या मुलांसाठी माझ्यासाठी तुम्ही जास्त केलेलं आहे. म्हणजे कधी कधी मी टेन्शनमध्ये असलं तर तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ बघत जा प्रत्येक व्हिडिओ. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर देणारच. ह्याच्यामुळं नाही की तिला उलट बोलायचं आहे किंवा तिला खालीपणा दाखवायचा ह्याच्यामुळं नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा. तर चला बाय.